बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। ती म्हणजे भाजप कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली आहे। अनिल देशमुख काल संध्याकाळी एका कामाचा शुभारंभ करण्यासाठी जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते ताफा रोखू शकले नाही। मात्र पोलीस बळाचा वापर करून आमदार अनिल देशमुख शासकीय कामाला अशासकीय कामाचं स्वरूप देऊन शुभारंभ करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते अविनाश ठाकरे यांनी केला आहे। काल मोहोळ येथे आमदार अनिल देशमुख यांनी भूमिपूजन केले। त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला। विकास कामासाठी नेमका विरोध कशाला? मुळात हे जे काम आहे हे आमचे माजी नगराध्यक्ष सुरेशरावजी खसारे आणि माजी नगरसेवक इस्माईल बारूदवाले आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या टीमनी या विषयाचा 2019 पासून पाठपुरावा केला। मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड आला, पाठपुरावा थांबला आणि नंतर परत आमचं सरकार आल्यानंतर पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत पाठपुरावा करून ते काम मंजूर करून आणलं आणि मंजूर करून आणलेल्या त्या कामाचं शासकीय काम असताना त्याला अशासकीय स्वरूप देऊन पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणचे आमदार अनिल देशमुख यांनी त्याचं काल भूमिपूजन केलं आणि एका शासकीय कामाला अशासकीय कामाचं स्वरूप देणं हे निषेधार्थ आहे। किमान ज्यांनी या कामासाठी पाठपुरावा केला त्यांना त्या भूमिपूजनामध्ये त्यांनी बोलवायला पाहिजे, ते त्यांनी केलं नाही। निवडणुकीच्या तोंडावर आपली हार त्यांना स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे अशा प्रकारचे ते पोलीस बळाचा वापर करून भूमिपूजन करण्याची त्यांची नेहमीची पद्धत आहे। भूमिपूजन करतात, काम कधीच होत नाही, पण दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लाटण्याचा त्यांचा हा 25 वर्षापासूनचा अनुभव काटोलच्या जनतेला आहे आणि त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा काल निषेध केला।